ठाणे महानगरपालिकेच्या 400च्या वरती पदांसाठी मागील वर्षी भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। त्या भरती प्रक्रियेमध्ये जवळजवळ 14,000च्या वरती विद्यार्थ्यांनी किंवा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। 14,000च्या वरती या सर्व उमेदवारांनी 1,800 रुपये असे त्या अर्जासोबत भरले होते आणि मागील 7-8 महिन्यापासून या सगळ्या प्रक्रियेला पूर्णपणे स्थगिती आलेली आहे। सो आज आम्ही आयुक्तांना भेटलेलो आहोत। तुम्ही करोडो रुपये फक्त अर्जाच्या नावावर जमा केलेले आहेत, तर या मुलांचं पुढे करणार काय? कारण त्यांचं वय होतं, अनेक मुलांचं वय एकदम कटलं असतं आणि ते जर 6 महिने जर असे वाया गेले तर त्यांची जी वयाची मुभा आहे ती संपली जाते। आयुक्तांनी मला आता शब्द दिलेला आहे की पुढील 2-3 दिवसात या प्रक्रियेला आम्ही सुरुवात करू। ज्यांचं वय आमच्याकडे ज्या दिवशी अर्ज दाखल झाला आहे त्या दिवसापर्यंतचं त्याच्या वयाची अट ही आम्ही मान्य करू। सो मला असं वाटतं की पुढील 2-3 दिवसात ही ठाणे महानगरपालिकेची भरती प्रक्रिया आहे ती सुरुवात होईल आणि या 14,000 विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही नक्की करून देऊ। पण ज्या वेळेला ही भरती प्रक्रिया राबवलेली होती, अनेक विद्यार्थी जे आहेत, तरुण जे आहेत, आशेवरती होते, अजून देखील त्यांना न्याय मिळाला नाही आहे। आता आयुक्तांनी तुम्हाला शब्द दिलेला आहे, तो जर शब्द पाळला गेला नाही किंवा भरती प्रक्रिया जर पूर्ण केली नाही, सुरू केली नाही, तर पुढची तुम्ही विचार करा ना, 400 पदांसाठी माझ्याकडे असलेला आकडा 14,000 आहे। आयुक्तांनी तर मला सांगितलं खूप मोठा आहे, बरोबर आहे, आणि त्याच्यामुळे त्यांना वेळ होतो असं त्यांचं मत आहे। जर 400 पदांसाठी एवढे अर्ज येत असतील तर तुम्ही विचार करा आपल्याकडे बेकारी किती मोठ्या प्रमाणात आहे। जर अशा प्रकारे जर बेकारीची हे असेल तर मग ते ग्लोबल इंडिया आणि या सर्व गोष्टी ज्या होत्या त्या काही धादांड खोटे होतं का, असा प्रश्न आम्हाला पडतो। आत्ता जे काय आमच्या हातात आहे त्याने ठाणे महानगरपालिकेची जी 400-450 पदाची जी काय भरती आहे ती भरती पूर्णपणे व्यवस्थित राबवून घेण्याच्या पाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सहभाग असेल आणि ही प्रक्रिया व्यवस्थित पार पडावी, इथल्या मुलांची फसवणूक होऊ नये यासाठी आम्ही पूर्णपणे आयुक्तांच्या सोबत राहून काम करू। खाजगी संस्थेच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। काय वाटतं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना न्याय मिळेल? कारण गेल्या अनेक 6 महिन्याहून अधिक काळ हे जे काही पैसे जमा झालेले महानगरपालिका मग त्या इतर काही संस्था वापरत असतील तर काय म्हणतं? मला असं वाटतं की ज्या कंपनीला हा ठेका दिला आहे, काम दिलेलं आहे, त्या कंपन्यांकडे महाराष्ट्रातल्या विविध महानगरपालिका, विविध संस्था यांच्या स्पर्धा परीक्षांचं काम हे पाहतात आणि त्यांच्या कॅपॅसिटीच्या ते बाहेर गेलेलं आहे। म्हणजे जर तुम्ही ठाणे महानगरपालिकेत तर 14,000, मीरा भाईंदरमध्ये 10,000, सो अशा सर्व महानगरपालिकेमध्ये लाखोच्या घरात मुलं फॉर्म भरतात आणि ती त्यांची कॅपॅसिटीच नाही आहे एवढी मोठी परीक्षा राबवण्याची। माझी विनंती आहे की या परीक्षा ज्या आहेत ते महानगरपालिकेच्या लेवलला राबवल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून स्थानिक मुलांना पण न्याय मिळेल आणि ही प्रक्रिया आहे ती व्यवस्थित पार पडेल। नाही तर कुठेतरी मुंबईला कोणीतरी बसतो आणि ठरवतो कोणाकोणाला घ्यायचं, तर हा त्याच्यावर अन्याय आहे, त्या स्थानिक मुलांवर हा अन्याय आहे। सो ही प्रक्रिया महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या नेतृत्वात राबवली गेली पाहिजे, जेणेकरून स्थानिक मुलांना यात न्याय मिळेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।